एका एक्सपेरिमेंटमध्ये आम्ही तुळस आणि कॅक्टस ठेवलं आणि एक्सपेरिमेंट असा होता तो की आर्टिस्टनी स्वतः साधना करून वाजवणं आणि आर्टिस्टनी साधना न करता वाजवणं. आता कॅक्टसमध्ये निगेटिव्ह स्पंदनं जास्त आहे, पॉझिटिव्ह 0 आणि तुळशीमध्ये पॉझिटिव्ह वाईब्स खूप आहेत. तर ज्यावेळेला त्या आर्टिस्टनी बिना नामजप म्हणजे काही साधना न करता आला आणि थेट तबलावादन केलं, तर त्यावेळेला लक्षात आलं की कॅक्टसमध्ये पहिलेही 0 ऑरा होता, नंतर पण 0 आहे, पण अन्य घटकांचा पॉझिटिव्ह ऑरा वाढला. पण ज्यावेळेला त्या आर्टिस्टनी 1 तास बसून नामस्मरण केलं, तर त्यावेळेला त्यानंतर जेव्हा त्यांनी वाजवलं, तर त्यावेळेला त्याचा ऑरा वाढला होता पॉझिटिव्ह. सगळाच ऑरा पॉझिटिव्हिटीमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली. पण स्ट्रेंज इथे हे होतं की कॅक्टसमध्ये पूर्वी जी 0 मीटर पॉझिटिव्हिटी होती, आर्टिस्टच्या साधनेमुळे पॉझिटिव्ह वाईब्समुळे त्याच्यामध्ये 3.44 मीटर एवढी पॉझिटिव्हिटी वाढलेली लक्षात आली. म्हणजे झाडं आता व्यक्तीला भावभावना आहेत, विश्लेषण तो बुद्धीने काहीतरी विचार करू शकतो, पण झाडांवर काय परिणाम आहे. असेच आम्ही देवतांची चित्र ठेवून पण एक्सपेरिमेंट केले आहेत. आता उदाहरणार्थ रुद्रवीणा, भैरव राग आणि शिवाचा फोटो बरं. काय स्पंदनं देतो, कारण भैरव राग हा शिवाशी संबंधित आहे, रुद्रवीणा हे वाद्य शिवाशी संबंधित आहे आणि फोटो पण शिवाचा ठेवला. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की शिव, गणपती आणि कृष्ण आम्ही फोटो ठेवले होती. त्या रागानंतर सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह स्पंदनांची वाईब्स आम्हाला शिवाच्या फोटोमध्ये मिळाली. म्हणजे हे शास्त्र आहे, हे काही काय म्हणतात त्याला, असं चमत्कार नसतो, हा व्हायब्रेशन्स आहेत ती. मग त्या रागामध्ये ती व्हायब्रेशन्स आहेत म्हणून त्याचं नाव ते आहे. त्यात देवता तत्वाशी संबंधित आहे म्हणून त्या 3 तत्वापैकी शिवतत्वाशी ते मिळती जुळती स्पंदनं तिकडे मिळाली आहे आपल्याला. तर असं आम्ही डीपमध्ये जाऊन या सगळ्यांचा अभ्यास, विचार आणि हे सगळं स्पिरिच्युअल रिसर्च आहे.